रामराम शेतकरी मित्रांनो, मागणीच्या तुलनेत बाजारात कांद्याचा पुरवठा सध्या जास्त होत आहे आणि मित्रांनो याचमुळे कांद्याचे बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत। शेतकरी मित्रांनी जो काही खर्च कांद्याला केलेला आहे तो खर्चही सध्या त्यांचा वसूल होत नाही, अशी बिकट परिस्थिती कांदा उत्पादकाची आहे। मित्रांनो कांद्याला बाजारभाव नाहीत, कांदे साठवून चाळीमध्ये 3 ते 4 महिने झाले आणि मित्रांनो याचमुळे आता शेतकरी पूर्णपणे हवालदिल हे झालेले आहेत। मित्रांनो त्यामुळे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात धोरणात सातत्य ठेवून निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज सध्या शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे। मोठी मागणी शेतकऱ्यांची ती आहे। मित्रांनो याबाबत कांदा निर्यातदारांचं मत काय आहे तेही थोडक्यात पाहूयात। भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धेत कायम टिकून राहायचे असेल तर केंद्र सरकारने ROD-TEP सवलत 1.9% न ठेवता ती किमान 5% वाढवावी, तसेच निर्यात धोरण हे दीर्घकालीन असावे, अशी प्रतिक्रिया विकास सिंह कांदा निर्यातदार यांनी दिलेली आहे। मित्रांनो निर्यातदारांचं म्हणणं आहे ROD-TEP सवलत जी 1.9% आहे ती आता किमान 5% वाढवली तर कांदा निर्यात ही सुधारू शकते, असं निर्यात धोरण हे दीर्घकालीन असू शकतं असं निर्यातदारांचं म्हणणं आहे। मित्रांनो परदेशात कांदा निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ प्रोत्साहन जाहीर करावे, कांद्याचे दर वाढवावेत, यासाठी त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे। याबाबत आम्ही केंद्र सरकारला निवेदन दिले आहे, अशी माहिती DK जगताप सभापती लासलगाव बाजार समिती यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मित्रांनो शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा साठवून आता बरेच दिवस झालेले आहेत, बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदाही खराब होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो अशातच बाजारभाव हे खूप कमी झालेले आहेत आणि आता कांदा निर्यात जर सुधारली तर बाजारभावही सुधारू शकतात, कारण आपल्याकडे सध्या कांद्याचा पुरवठा बाजारात जास्त होत आहे आणि आपली स्थानिक मागणी जर पाहिली तर ती मागणी सध्या कमी आहे आणि मित्रांनो त्यामुळे कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत। आता केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यात जास्त कसा होईल यावर विचार करणे आता गरजेचे आहे। तर मित्रांनो या कांदा भावाचे सध्या जी परिस्थिती आहे यावरती एक कांदा उत्पादक शेतकरी म्हणून तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये आपण ते नक्की टाकायचं आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।